ऐका, आपल्या घरात आपण शिवलिंगाची पूजा करतो. सगळ्यांनी कान देऊन ऐका, महत्वाचं सांगते मी तुम्हाला. शिवलिंगाची पूजा करतो. शिवलिंगाचं पूजा केलेलं पाणी चुकूनही तुळशीला घालायचं नाही. बोलणं कळतंय का तुम्हाला? लोगाव आले ना तुमच्या गावामध्ये, तुम्हाला फायद्याचं सांगून जाणार आहे मी, की जेणेकरून तुमचं कल्याण झालं पाहिजे. कान देऊन ऐका. शिवलिंगाचं पूजा केलेलं पाणी तुळशीला टाकायचं नाही. हा, ज्या देवतांमध्ये शिवलिंग नसेल पूजनामध्ये ते पाणी टाका. पण आपल्या देवघरात तर सगळे देव असतात. आपल्या देवघरामध्ये प्रमुख 5 देव असली पाहिजेत. कोणती कोणती? शंकराचं शिवलिंग, रंगनाथ म्हणजे श्री विष्णू, जगदंबेचा तांदळा, गणपती बाप्पांची मूर्ती आणि कुलदैवत. आणि ज्याला कुलदैवत कळत नसेल त्यांना सूर्याचं गोलचित्र ठेवायचं. एक तर सूर्य भगवान देव घरात असले पाहिजेत. आपल्या सूर्याचं गोलचक्र, कुळदेव कुळदेवी तर ठेवायचीच. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे देव आवडतात ते ठेवा, पण हे 5 देव आपल्या देवघरात असलेच पाहिजेत. कोणते कोणते? गणपती, दुर्गा, शंकर, विष्णू आणि सूर्य. ही देव पंचायतन आहे. याच्यापैकी एक देव जरी गैरहजर असेल तर आयुष्यभर पूजा करा, पूजेचं फळ मिळणार नाही. अजिबात मिळणार नाही तुम्हाला पूजेचं फळ, आयुष्यभर पूजा केली तरी पण. ह्या 5 देवता तुमच्या देवघरात असल्याच पाहिजेत. सूर्य भगवान त्यांची प्रतिमा नसेल तो कुलदेवतेचा फोटो ठेवा. कुलदेवतेचा. कमी जर असेल तर आता तुम्ही ऐकलंय, समजून घ्या आणि देवहारा पूर्ण करा. ह्या देवा व्यतिरिक्त दुसरे देव ठेवायचे का नाही हा प्रश्न जर मनात आला असेल तर त्याचं उत्तर आहे का? या देवा व्यतिरिक्त तुम्हाला जे आवडतात ते देव ठेवा, पण ही 5 देव असलीच पाहिजेत. ह्या 5 देवता असल्याच पाहिजेत. कोण कोण? गणपती, जगदंबा, विष्णू, शंकर आणि सूर्य किंवा कुलदैवत आपलं जे असेल ते, हे असले पाहिजेत. मग आता यांना आपण पूजा केली, यांच्या पूजेचं आंघोळीचं जे पाणी आहे ते तुळशीला टाकायचं नाही. कारण पूजा करताना सगळ्या देवांचं पाणी काय करतो आपण? एकाच ताटामध्ये घेतो. ते तुळशीला टाकायचं नाही. शंकराच्या स्नानाचं पूजेचं पाणी जर तुळशीला टाकलं तर काल सर्पदोष होतो आपल्याला. लोहगाव भीती घालत नाही तुम्हाला, पण तुमच्या कल्याणाचं सांगते. काय होतं आपल्याला? काल सर्पदोष होतो. आज ब्राह्मण देवताला आपली कुणाची पत्रिका दाखवा, आपल्या पत्रिकेत दोष येतात. काल सर्पदोष, पितृदोष, वास्तुदोष असतात. पण हे दोष तुमचे निघून जातील त्याच्यासाठी एकच करा. घरातल्या पुरुषानं, ज्येष्ठ पुरुषानं घरातला पितृदोष, काल सर्पदोष निघून जावा असं वाटत असेल ना माझ्या दादांनो, तर एक काम करा बरं. तुम्ही सकाळी स्नान केलं ना, स्नान केलं की पहिलं एक तांब्याभर पाणी महादेवाच्या शिवलिंगावर घाला. तुमच्या घरातला काल सर्पदोष आणि पितृदोष निघून जाईल तुमचा. तुम्ही सकाळी वाजता सकाळी आणि तुम्ही संध्याकाळच्या 6:30ला शंकराला पाणी घालायचं, महादेवाला. कसं घालायचं? असं जर शिवलिंग असेल, इथं शिवलिंग आणि इथे आपण उत्तर दिशेला तोंड करून बसायचं, तर आपल्या उजव्या हाताला जे पाणी जातं खाली, तर इकडे गणपती बाप्पा असतात, इकडे कार्तिक महाराज असतात, मध्ये अशोक सुंदरी, ही पार्वती मातेची कठडी आणि मग शिवलिंग. तर असं सगळ्यांनी पाणी घालायचं भोलेनाथाला. भोलेनाथाला नित्य 1 लोटा जल घातल्यानंतर घरातला पितृदोष, वास्तुदोष आणि काल सर्पदोष निघून जातो. निघून जातो. ही तुमच्या फायद्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. पितृदोष कशाला म्हणतात? सगळं घर अन्नधान्यानं भरलंय पण खाल्लेलं पचत नाही, अंगी लागत नाही, रोज दवाखाना. पती पत्नी या दोघातही काहीच दोष नाही, पण संतान जन्माला येत नाही, पितृदोष आहे. सारं गाव ऐकतंय, शब्द मोडत नाही, पण घरातले शब्दाची किंमत ठेवत नाहीत, पितृदोषाचं लक्षण आहे. अकाली मृत्यू होतोय घरात एक माणसांचा, घरातली माणसं अकाली मरतायत वेळेच्या आधीच, पितृदोषाचं लक्षण आहे. सगळं आहे पण घरात प्रसन्नता नाही, उदासीनता आहे, भकास, पितृदोषाचं लक्षण आहे. लोहगाव हे जे बोलते ते डोक्यात चाललंय का डोक्यावरून चाललंय? माझ्या मावल्यांनो, समजतंय तुम्हाला?
तुमच्या घराचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर शंकराचं पूजन करा. पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष निघून जाईल. तुळशी माता वृंदा तिनं देवाला शाप दिला. हा कथाभाग मी तुम्हाला सांगितलाय. आता पुढे ऐका. देवाच्या अवताराचं तिसरं कारण म्हणजे नारदजीनं दिलेला शाप आहे. नारदजीच्या शापाचा विस्तार आपण पुढे पाहू. देवाच्या अवताराचं चौथं कारण म्हणजे मनू महाराज आणि शतरूपा माता या दोघांनी केलेली तपश्चर्या. त्यांच्या तपश्चर्येचं फल भगवान आमच्या पोटी जन्माला या. भगवान म्हटले तथास्तु ये. पाचवं कारण देवाच्या अवताराचं प्रताप भानू नावाचा राजा, त्यानं खूप त्याचं मोठं राज्य होतं. पृथ्वीचं राज्य त्यानं जिंकलं आणि पृथ्वीचं राज्य जिंकून तो म्हणतोय की हे माझं राज्य चंद्र सूर्य असे तोपर्यंत टिकावं. पृथ्वीचं राज्य चंद्र सूर्य असे तोपर्यंत टिकावं म्हणून त्यानं साधू संताला आणि ब्राह्मणाला अन्नदान करायचं ठरवलं. तर एका दृष्ट राजानं, म्हणजे यानेच एकेकाळी जिंकलेला राजा होता पण जीव वाचवून तो अरण्यात साधू बनून लपलेला होता. तर त्यानं मृगाचं मांस साधू संताच्या अन्नामध्ये मिक्स केलं, एकत्र केलं. संत जेवायला बसले तर आकाशवाणी झाली, संतांनो या अन्नामध्ये मृगाचं मांस मिक्स केलेलं आहे. धर्म भ्रष्ट होईल, तुमचा धर्म भ्रष्ट होईल. हे अन्न खाऊ नका. सगळे संत उठून उभे राहिले. हातात पाणी घेतलं, जे पाणी आचमनाला घेतलेलं होतं ते पाणी घेतलं आणि एकत्रित हुंकारानं सगळ्यांनी शाप दिला. राजा, आमचा धर्म भ्रष्ट करायला निघाला होता. आमचा शाप आहे तुला. 1 वर्षाच्या आत तुझ्या कुळाचा विध्वंस होईल आणि तुझ्या कुळात कुणी दिवा लावायला सुद्धा राहणार नाही. संतांच्या शापामुळे तो प्रताप भानू झाला राक्षस, रावण. हरिमर्दन त्याचा भाऊ तो झाला कुंभकर्ण आणि एक त्याचा प्रधान होता तो झाला विभीषण. देवाच्या अवताराची ही 5 कारणं आहेत. आता पहा, भगवान परमात्मा अवताराला येणारा राम रूपामध्ये, पण कोणत्या गावात आले? अयोध्येमध्ये. पण आता लोहगावमध्ये सुद्धा इथे कथा रूपानं भगवान अवताराला येणार आहेत. त्या नगराचं वर्णन केलंय, फार सुंदर नगर आहे. त्या नगराचं नाव आहे अयोध्या. अयोध्या म्हणून रमित नगरी. अयोध्या सुंदर नगर आहे, तिचं नाव अयोध्या आहे. ती अयोध्या नगरी जिच्यामध्ये युद्ध नाही, अयोध्या जिच्यामध्ये विकाराचं युद्ध नाही, तिचंच नाव अयोध्या आहे. त्या नगरीचा राजा आहे दशरथ. त्या दशरथाला 700 राण्या आहेत. 3 पटराण्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3 पटराण्या. पण एकीलाही संतान नाहीये. राजाला संतान नाही म्हणून प्रजाच दुःखी आहे. जनतेला वाईट वाटतंय. एवढा चांगला आमचा राजा आहे पण या राजाला संतान नाही. परमेश्वरा, आमच्या राजाला संतान दे, लोक प्रार्थना करत होती. खरंच राजा असावा तर असा की लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी. आता लोक आपल्या राजाला शिवाय शाप देतात, कारण राजा फक्त मतदान होईपर्यंतच लोकांच्या दारात. आपल्यालाच मतदान करा बरं. एकदा का मतदान झालं की मग निवडून आल्यानंतर त्या राजाला कुणाचंच घेणं देणं नाही. पण राजा दशरथ फार चांगला राजा होता. राजा दशरथ म्हणतोय, जनता जनार्दनांनो, तुम्हीच माझी लेकरं आहात, मला दुसऱ्या लेकरांची काय गरज आहे. किती मोठं राजाचं मन आहे. तुम्हीच माझी लेकरं आहात. माझ्या बोलण्यातला भाव समजून घ्या. माझ्या ताई दादांनो, लक्ष देऊन ऐका. राजाकडे काहीच कमी नाहीये, धन धान्य संपत्ती ऐश्वर्य, पण संतान नाही. जीवन हे असंच असतं माझ्या ताई दादांनो, ते कधीच कुणाला परिपूर्ण मिळत नाही. जीवन कधीच कुणाला परिपूर्ण मिळत नाही.
कोठे काही एक आहे एक नाही. कुठे कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. नाही ना, वास येतो. कुठे कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं. कुठे खायला काहीच नाही पण खाणारी तोंड खूप असतात. असंच असतं माणसाचं जीवन. भगवंत कुणालाच परिपूर्ण जीवन देत नाही. लोहगाव बोलणं कान देऊ नाही का? या जगामध्ये कोणीच सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया.